हा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय। या बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ टाकून घ्यायचंय। त्यात 1 वाटी रवा टाकून घेतलाय। आता याच्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलंय। अगदी थोडासा म्हणजे चिमूटभर हिंग टाकून घेतलाय। त्यासोबतच मी 2 चमचे साधी साखर टाकून घेतले। आता हे सगळे जिन्नस एकजीव करून घेतले। त्यानंतर याच्यात 1 वाटी दही टाकून घेतलंय। आता हे घरचं दही आहे जे खूप जास्त आंबट नाहीये, त्यामुळे मी 1 वाटी इथे वापरलंय। जर तुमचं दही जास्त आंबट असेल तर तुम्ही इथे हे अर्धा वाटी वापरलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर 1 वाटी पाणी टाकून घेतलंय। तर 1 वाटी रवा, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी असं मी इथे प्रमाण घेतलेलं आहे। आता हे चांगलं फेटून घ्यायचंय। जर तुम्ही दही अर्धी वाटी वापरत असाल तर पाणी मात्र 1.5 वाटी तुम्हाला इथे वापरावं लागेल। आता हे जे सगळं मिश्रण आहे हे चांगलं फेटायचं। साधारण 3 ते 4 मिनिटं छान फेटून घ्यायचं, म्हणजे याच्यात थोड्याफारही गुठळ्या राहणार नाही। तर इथे हे जे ढोकळ्यांसाठीचं मिश्रण आहे ते आपलं तयार आहे। पण आता याच्यात आपण रवा टाकलाय, त्यामुळे हे जे मिश्रण आहे हे आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवावं लागणार आहे। आता मिश्रण आपण झाकून ठेवलंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ। इथे मी ताटामध्ये हा ढोकळा बनवणार आहे, त्यामुळे ताटाला मी तेल लावून घेते। त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। त्यात 2 ग्लास पाणी टाकून घेतलं। आता हे पाणी आपल्याला चांगलं उकळू द्यायचंय। 10 मिनिटांनी आपलं हे जे बॅटर आहे हे सुद्धा छान फुलून आलंय। पुन्हा हे छान एकजीव करून घेऊ आणि याच्यात अगदी थोडंसं म्हणजेच पाव वाटी आपण पाणी टाकून घेऊ, कारण हे जे बॅटर आहे हे मला खूप घट्ट वाटतंय, तर मी थोडं पाणी टाकून घेतलं। पाणी टाकल्यानंतर हे छान फेटून घेतलं। आता याच्यात आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे। तर मी इथे इनो म्हणजेच फ्रूट सॉल्ट टाकून घेतलंय। ते जे एक सॅशे असतं जे 10 रुपयाचं मिळतं ते सॅशे मी इथे टाकून घेतलंय। त्यावरती 2 चमचे पाणी टाकायचं आणि आता ही प्रोसेस अगदी पटापट करायची। आता हे सगळं अगदी पटकन मिक्स करायचं। 10-15 सेकंदाच्या आत हे छान मिक्स करून घेतलं। मिक्स झाल्यानंतर हे पहा, तुम्ही बघू शकतायत हे बॅटर किती छान फुलून आलंय आणि अगदी हलकं असं झालंय। छान बबल यायला लागले। आता लगेचच हे आपण जो ढोकळा वाफवायचं भांडं आहे त्यात टाकून घेऊ, म्हणजे मी इथे हे ताटात टाकून घेतलंय। आता हे ताट लगेचच कढईवरती ठेवू। पाणी सुद्धा कढईमधलं छान उकळलेलं आहे। आता याच्यावरती मी लगेचच हे ताट ठेवून घेते। आता वरून मी अजून एक दुसरं ताट झाकलं आणि हाय फ्लेमवरती हा जो ढोकळा आहे हा मी बरोबर 15 मिनिटं वाफवून घेतला। तर 15 मिनिटानंतर आपला हा जो ढोकळा आहे हा छान तयार झालाय। तर इथे आपला ढोकळा तयार आहे। आता लगेचच आपण तडका बनवून घेऊ। तर तडका बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। तेल अगदी चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं। त्यानंतर त्याच्यात पाव चमचा मोहरी टाकून घेतली। आता मोहरी चांगली तडतडू द्यायची, नाहीतर मग ती मोहरी कडवट लागते। त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं। आता जिरं मोहरी अगदी छान तडतडले की लगेचच याच्यात 8-10 कढीपत्त्याची पानं टाकायची आणि 1 ते 2 हिरव्या मिरच्या अशा मधोमध चिरून मी इथे टाकून घेतल्या। आता हे तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचंय। त्यानंतर लगेच याच्यात 1 चमचा तीळ आणि 1 चमचा साखर टाकून घेतली। आता हे अगदी मिनिटभर परतून घ्यायचंय। गॅसची फ्लेम लो ठेवायची। जेव्हा आपण तीळ टाकत असतो तेव्हाच गॅसची फ्लेम लो करायची। हे परतून झालं की लगेच याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं, किंवा आपल्याला किती पाणी हवंय त्या अंदाजाने आपण टाकू शकतो। पाणी टाकल्यानंतर याला एक उकळी येऊ द्यायची। अगदी थोडीशी उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा। आणि तसंच ह्या पाण्यात तुम्ही चिमूटभर मीठ सुद्धा टाकू शकतात, त्याने सुद्धा पाण्याची चव खूप छान लागते। तर हे पहा, आता पाण्याला उकळी आली आहे। मी गॅस बंद केला। त्यानंतर इथे मी आता हा ढोकळा कट करून घेते। पण जसे शंकरपाळी करतो तसे मोठे मोठे हे ढोकळ्याचे काप करून घेतलेत। त्यानंतर हे जे आपण साखरेचं पाणी बनवलंय किंवा तडका बनवलाय तो या ढोकळ्यावरती टाकायचा। तर हे पहा, मी हा ढोकळा असा उलटण्याने छान काढून दाखवते। खूप सुंदर असा ढोकळा तयार झालाय। खूप जाळीदार असा हा ढोकळा तयार झालाय। हा मसाला बनवण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात 10 ते 12 बदाम घेतलेत। त्यासोबत 10 ते 12 आपल्याला इथे पिस्ते घ्यायचेत आणि आता याच्यात आपल्याला थोडीशी वेलायची टाकून घ्यायची। इथे मी 2 ते 3 वेलदोडे ते सोलून त्याची जी विलायची असते ती काढून घेतली आहे। आता अगदी पाव चमचा भरेल एवढा आपल्याला याच्यात जायफळ टाकायचं आहे। जायफळ मी किसून घेतलंय, तुम्ही हवं तर जायफळचा अगदी छोटासा तुकडा सुद्धा इथे वापरू शकतात।
आता हे मिक्सरमधनं आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे। हे पहा, थोडंसं जाडबरडं असं मी हे वाटून घेतलं आहे। आता आपला हा दुधाचा मसाला तयार झाला आहे। एखाद्या डब्यात किंवा एखाद्या एअरटाईट बरणीत आपण हा भरून ठेवू शकतो। आता मसाला दूध बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 1 लिटर दूध घेतलं आहे। आता हे दूध बनवताना शक्यतो म्हशीच्या दुधाचा वापर करा, पण मी इथे गाईचं दूध वापरलं आहे। आता हे दूध आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे, तर खूप जास्त उकळायचं नाही। हे गरम झालं की लगेच याच्यात आपल्याला टाकायची आहे साखर। मेजरिंग कपने मोजलं तर पाव कप भरेल एवढी ही साखर आहे आणि टेबलस्पूनचं माप म्हटलं तर 4 ते 5 टेबलस्पून एवढी आपल्याला याच्यात साखर टाकायची आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। साखर टाकल्यानंतर चांगली एकजीव केली। गॅसची फ्लेम मी हाय ठेवली आहे, कारण अगदी 10 मिनिटात आपल्याला हे दूध बनवायचं आहे। आता इथे एका वाटीमध्ये मी पाव कप दूध पावडर घेतली आहे। मेजरिंग कपनेच मोजा किंवा मग टेबलस्पूनने मोजत असाल तर 5 चमचे दूध पावडर। जेवढी दूध पावडर आहे तेवढीच याच्यात दूध टाकलं। आता हे चांगलं एकजीव केलं। ही जी दूध पावडर आहे ती अगदी व्यवस्थित ह्या दुधात एकजीव करायची। हे पहा, गुठळ्या असायला नको। आता आपल्या इकडे दूधसुद्धा चांगलं उकळायला लागलं आहे। याच्यात लगेचच आपण जे दूध पावडर आणि दुधाचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे। दूध पावडर ह्या दुधात टाकल्यामुळे लगेचच दूध घट्ट व्हायला सुरुवात होते। जर तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लोअरचाही वापर करू शकतात, पण मी शक्यतोवर कॉर्नफ्लोअर वापरत नाही, त्यामुळे मी इथे दूध पावडरचा वापर केला आहे। तर हे पहा, दूध पावडर टाकल्यानंतर मी हे एकजीव केलं। आता याच्यात दूध मसाला टाकून घ्यायचा आहे। मग अशा आपण जो दूध मसाला तयार केला तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात, किंवा मग जो बाजारामध्ये 10 ग्रॅमचं दूध मसाल्याचं पॅकेट येतं ते पूर्ण पॅकेट आपल्याला ह्या 1 लिटर दुधासाठी वापरायचं आहे। चमच्याने मोजलं तर 2 चमचे हा दूध मसाला असतो आणि ग्रॅममध्ये म्हणाल तर 10 ग्रॅम असतो। तर तुम्ही ते एव्हरेस्ट, सुहाना कुठल्याही कंपनीचा मसाला वापरू शकता। जे 10 ग्रॅमचं पॅकेट असतं साधारण 40 ते 45 रुपयाला येतं, तर ते पूर्ण पॅकेट आपल्याला इथे 1 लिटर दुधासाठी वापरायचं आहे। आता दूध मसाला टाकल्यानंतर चांगला एकजीव केला आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे दूध आता फक्त 5 ते 7 मिनटं उकळून घ्यायचं आहे। 5-7 मिनटातच हे दूध छान घट्ट व्हायला लागेल आणि आपलं हे जे मसाला दूध आहे हे तयार होईल। आता याला छान नैसर्गिक रंग येण्यासाठी मी इथे अगदी चिमूटभर हळद टाकून घेतली आहे। तुम्ही हवं तर तुमच्याकडे केशर अवेलेबल असेल तर केशरसुद्धा टाकू शकतात, किंवा मग हळद वापरली तरी चालेल, पण ही हळद फक्त चिमूटभर टाकायची, जेणेकरून दुधाला रंग छान येईल आणि हळदीची चवसुद्धा लागणार नाही। तर हे पहा, हळद टाकल्यानंतर हे एकजीव केलं आणि आता हे जे दूध आहे हे आपण 5 ते 7 मिनटं चांगलं उकळून घेऊ। हाय फ्लेमवरतीच उकळून घ्यायचं आहे आणि हे दूध उकळत असताना शक्य असेल तर इथे दुधाजवळच थांबायचं, म्हणजे हे कढईला सुद्धा हे दूध लागणार नाही, कारण आपण हाय फ्लेमवरती उकळतोय। आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे मंद गॅसवरती सुद्धा 10-15 मिनटं छान उकळून घेऊ शकतात। तर हे पहा, 5 ते 7 मिनटानंतर लगेचच आपलं हे जे दूध आहे हे छान घट्ट झालं आहे आणि आपलं हे मसाला दूध इथे तयार झालं आहे। आता हे जे दूध आहे हे साधारण 10 लोकांना पुरतं, 8 ते 10 लोकांना। जो आपला चहासाठीचा पेपर कप येतो तर त्याचं प्रमाण घेतलं तर 10 ते 12 लोकांना व्यवस्थित पुरतं। तर अशा पद्धतीने हे अगदी झटपट तयार होणारं मसाला दूध इथे तयार झालेलं आहे। इथे मी 1 वाटी बेसन घेतलं आहे। बेसन पिठामध्ये चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा ओवा अशा पद्धतीने हातावरती क्रश करून ह्या बेसन पिठात टाकून घ्यायचे आहे। आता 1/2 चमचा हळद इथे मी टाकून घेतलेली आहे। 1 चमचा आपल्याला याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे। आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सगळे जे मसाले आहेत किंवा तेल आहे हे बेसन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। अशा पद्धतीने हे एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। पाणी अगदी थोडं थोडं टाकायचं, जशी आवश्यकता असेल तसं पाणी टाकायचं आणि त्यानंतर ह्या पद्धतीने हे सगळं एकजीव करत जायचं। गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, अगदी सॉफ्ट आणि प्लेन असं बॅटर आपल्याला बनवायचं आहे। हे बॅटर खूप जास्त पातळ असायला नको, थोडंसं घट्ट बॅटर बनवायचं आहे, जेणेकरून वडा छान क्रिस्पी होईल। या बॅटरमध्ये वाटत असेल तर आपण तांदळाचं पीठही ॲड करू शकतो। बॅटर तयार झालं आहे ते आपण बाजूला ठेवू आणि आता सारण बनवून घेऊ।
तर बटाट्या वड्याचं सारण बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी 2 छोटे चमचे तेल टाकून घेतलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर याच्यात थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडली की मग ह्याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरंसुद्धा व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे. जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला याच्यात कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहे. साधारण 7 ते 8 कढीपत्त्याची पानं इथे मी घेतलेली आहेत आणि सोबतच 8 ते 10 पुदिन्याची पानं अशा पद्धतीने चिरून घेतली आणि ते सुद्धा या फोडणीमध्ये मी टाकून घेतलेले आहेत. आता इथे मी हे वाटण टाकून घेते. तर ह्या वाटणामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर हे मी मिक्सरमधून वाटून घेतलं होतं. हे वाटणसुद्धा या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ. तर ह्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला किंवा लिंबाचा रस. तुम्हाला जर हा वडा जास्त स्पायसी हवा असेल तर इथे लाल तिखटसुद्धा ॲड करू शकतात. आता हे सगळे एकजीव झाल्यानंतर उकडून घेतलेले 3 ते 4 बटाटे मी इथे कुस्करून टाकून घेतलेले आहेत. बटाटे टाकून घेतल्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक 2 ते 3 मिनटं शिजू द्यायचं आहे. अशा पद्धतीने हे सारण छान एकजीव झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सारण थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. सारण थंड झाल्यानंतर या सारणाचे अशा पद्धतीने छोटे छोटे गोलाकार गोळे तयार करून घ्यायचे. वडा आपल्याला किती मोठा हवा आहे त्या अंदाजाने आपण हे गोळे तयार करू शकतो. हे गोळे जसे मी गोल बनवले त्याच पद्धतीने तुम्ही थोडे चपटे गोळेसुद्धा बनवू शकतात. आता बटाट्या वड्यासाठीचे गोळे तयार झालेत. आता आपण याचे वडे तळून घेऊ. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण जे बॅटर बनवून घेतलेलं आहे त्याच्यात अगदी 1 चिमूटभर आपल्याला खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे. खाण्याचा सोडा टाकल्यानंतर हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा आवश्यकता वाटत असेल तर इथे थोडंसं पाणी आपण ॲड करू शकतो. हे बघा, कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने पाहिजे. खूप जास्त हे मिश्रण पातळ नको आणि खूप जास्त घट्टसुद्धा नको. आता आपण जे बटाट्याचं सारण बनवून घेतलं आहे किंवा बटाट्याचे जे बॉल्स बनवून घेतले ते या पिठामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हातानेच किंवा मग तुम्ही चमच्याचाही उपयोग करू शकता तेलामध्ये सोडायचे. तेलामध्ये हे वडे टाकल्यानंतर लगेचच पलटण्याची घाई करायची नाही. याला आधी एका बाजूने थोडंसं व्यवस्थित तळून घ्यायचं आणि मगच हे वडे आपल्याला पलटून घ्यायचे. तुम्ही बघू शकतायत अशा पद्धतीने मध्यम गॅसवरती मी हे वडे तळून घेते. आपण बॅटर खूप जास्त पातळ बनवलेलं नाही आहे, थोडंसं घट्ट बॅटर आहे. त्यामुळे मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे वडे तळायचे असतात, नाहीतर मग हे वडे आतून थोडेसे कच्चे राहतात. अशा पद्धतीने हे वडे मी छान तळून घेतलेले आहेत. आता वडे काढताना अशा पद्धतीने चाळणीवरती ते काढायचे म्हणजे ते छान क्रिस्पी राहतात. त्यानंतर चटणी बनवण्यासाठी जे मी बॅटर बनवलेलं होतं बेसन पिठाचं त्याच बॅटरच्या अशा पद्धतीने शेव किंवा भजे मी इथे तेलामध्ये सोडून घेतले. हे भजेसुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती छान खरपूस असे तळून घ्यायचे. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे बटाट्या वड्यासाठीची चटणी बनवण्यासाठी आणि सगळ्या ठिकाणी जेव्हाही आपण बटाटा वडा घेतो तर तिथे अशाच पद्धतीची चटणी बनवली जाते. तर आता हे मी बाजूला काढून घेतलं आहे. आता ह्याच तेलामध्ये मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या सालीसकटच तळून घेते आणि सोबतच 4-5 हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेते ज्या आपल्याला बटाट्या वड्यांसोबत खाता येतील. हे बघा, हे सगळं छान तळून झालेलं आहे. हे मी आता बाजूला काढून घेतलं आहे. मिरच्यांवरती नंतर आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता तळून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण ज्या भजे तळून घेतलेले होते ते सुद्धा या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे.
1 ते 1.5 चमचा किंवा आपल्या आवडीनुसार याच्यात लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। शक्यतो काश्मीरी लाल तिखट वापरायचं। चवीपुरता मीठ टाकायचं, पण लक्षात असू द्या भजींमध्ये सुद्धा मीठ असेल। आता हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे। हे बघा, अगदी वडापावसाठी जी गाडीवर मिळते तशा पद्धतीची चटणी इथे तयार झालेली आहे। आता इथे मी पाव घेतला आहे आणि पाव मधोमध अशा पद्धतीने कट करून घेतला आहे। आता याच्यावरती आपण जी चटणी बनवून घेतलेली आहे ती मी टाकून घेतली आहे। तुमच्याकडे अवेलेबल असेल तर जी सँडविचसाठी हिरवी चटणी वापरली जाते ती चटणीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, किंवा गोड आंबट चटणीसुद्धा आवडत असेल तर इथे तुम्ही टाकू शकता। आता चटणी टाकल्यानंतर त्याच्यावरती आपण जो वडा तळून घेतलेला आहे तो ठेवायचा आहे। तर मग अशा पद्धतीने सगळ्यांना आवडणारा असा वडापाव तयार झालाय। हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी घेतलाय पालक। अर्धी जुडी पालक होता जो स्वच्छ निवडून धुवून अगदी बारीक मी चिरून घेतलाय। शक्य असेल तेवढा हा बारीक चिरायचा। तर हा बारीक चिरलेला पालक यामध्ये आपल्याला काही पीठ टाकून घ्यायचे। सगळ्यात आधी अर्धा कप मी इथे ज्वारी आणि बाजरीचं मिक्स पीठ टाकलंय। त्यानंतर अर्धा कप इथे मी बेसन पीठ टाकलंय। आता तुम्ही इथे गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ हे पीठसुद्धा वापरू शकतात। आता यानंतर याच्यात आपल्याला टाकायचा आहे थोडासा रवा। साधारण 2 चमचे भरेल एवढा हा रवा आहे। रवा टाकल्यामुळे हा पदार्थ अगदी छान खुसखुशीत तयार होतो। आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ। सगळ्यात आधी 1 चमचा कसुरी मेथी। कसुरी मेथी अशी हातावरती चोळून टाकायची, म्हणजे ती छान बारीक होते आणि संपूर्ण पदार्थात तिची चव एकसारखी लागते। त्यानंतर 1 छोटा चमचा मी आमचूर पावडर इथे टाकून घेतली। त्यानंतर अर्धा छोटा चमचा चाट मसाला टाकला, अर्धा छोटा चमचा गरम मसाला टाकून घेतलाय आणि त्यासोबत 1 चमचा तीळ टाकले। तीळ भरपूर टाकायचे, छान लागतात। अर्धा छोटा चमचा मी इथे बडीशेप टाकून घेतली आहे। त्यासोबत 1 छोटा चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा ओवा। आता ओवासुद्धा हातावरती अशा थोड्याशा चोळून टाकायचा, किंवा मग ओवांची आपल्याकडे जर पूड केलेली असेल ती वापरली तरी चालेल। थोडंसं हिंग, 1 चमचा साखर, चवीपुरता मीठ टाकायचं। आता आपल्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा जो रस असतो तो वापरू शकतात, किंवा मग जर तुम्ही लिंबू किंवा आमचूर पावडर नाही वापरलं तर साखर टाकायची गरज नाही आहे। आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं। हे पहा, हे सगळं छान एकजीव झालं आहे। आता याच्यात आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपला हा जो पदार्थ आहे हा छान खुसखुशीत तयार होईल। तर मी इथे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या अंदाजाने 2 चमचे तेल टाकून घेतलं। तेल टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं। आता आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे, पण आपल्याला अजिबात इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे। पालकाला आपोआपच पाणी सुटतं आणि त्यामुळे हे पीठ अगदी छान मळलं जातं। तर हे पहा, सुरुवातीला मी हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं, कारण आपले मसाले जे आहेत ते सगळ्या पिठात अगदी व्यवस्थित लागले पाहिजेत। आता त्यानंतर आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे, पण मळत असताना मी इथे अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे। तरी तुम्ही बघू शकतायत किती छान असा गोळा इथे तयार झालेला आहे। हा जो गोळा आहे तुम्ही याचे पराठेसुद्धा बनवू शकतात, पण इथे आपण एक वेगळ्या छान असे वडे बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे असे छोटे छोटे गोळे घेतले। हाताला तेल लावायचं आणि हातावरती या गोळ्यांना थोडंसं थापून घ्यायचं, म्हणजे आपल्या वड्यांचा आकार आपल्याला याला द्यायचा आहे। तर हे पहा, अगदी बारीक असे नाही आहेत, पण खूप जाड पण नाही आहे। तुम्ही इथे बघू शकतायत एवढे जाडसर असे हे वडे थापून घ्यायचे। तर मी हाताला तेल लावून हे सगळे वडे छान थापून घेतले। आता मी अर्धा कप ज्वारी आणि बाजरीचं पीठ घेतलं होतं आणि अर्धा कप घेतलं होतं बेसन पीठ, म्हणजे एकूण 1 कप पिठामध्ये आणि जी अर्धा जुडी पालक होती एवढ्या याच्यात ह्या आकाराचे साधारण 14 ते 15 वडे तयार होतात। आता इडलीचं जे भांडं असतं त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे, जसं आपण इडली बनवताना लावतो। आणि आता याच्यामध्ये आपण हे जे वडे बनवून घेतलेले होते हे एक एक वडा ठेवायचा, म्हणजे इडलीच्या एका भांड्यामध्ये साधारण 4 वडे बसतील। तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे सगळे जे वडे आहेत ते इडलीच्या भांड्यात टाकून घेतले। त्यानंतर एकावर एक अशा पद्धतीने हे इडलीचे भांडे ठेवायचे आणि इडली बनवतो त्याच पद्धतीने जे त्रिकोणी होल असतात तर ते बरोबर ह्या वड्याच्या वरती येतील अशा पद्धतीने हे भांडे ठेवायचे। आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे। तर वाफवण्यासाठी मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं।
पाणी चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये हे इडलीचं जे स्टँड आहे हे ठेवायचं आणि वरून आता कुकरचं झाकण बंद करायचं। तुम्ही हे इडली पात्राऐवजी ताटातही थापून करू शकतात। आता हे झाकण बंद केल्यानंतर साधारण 15 मिनटं हाय फ्लेमवरती हे जे वडे आहेत हे मी छान वाफवून घेते। हे पहा 15 मिनटानंतर आपले वडे छान वाफून झालेत आणि हे मी थोडेसे थंड करून घेतलेत। आता हे बाजूला काढून घेऊ। आता हे वडे काढताना अजिबात आपल्याला चमच्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही। आपण ह्या भांड्याला तेल लावलं होतं त्यामुळे अगदी सहज हे वडे आपल्याला बाहेर काढता येतात। आता हे वडे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकतात किंवा मग याचे एका वड्याचे 4 भाग करायचे आणि छान कढीपत्ता, जिरं, मोहरी याची फोडणी करायची आणि त्या फोडणीमध्ये हे वडे थोडे परतून घ्यायचे। तर असं सुद्धा तुम्ही हे खाऊ शकतात किंवा मग दुसरा पर्याय म्हणजे आपण हे शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करूनही खाऊ शकतो। तरी आज मी हे वडे डीप फ्राय करणार आहे। तर हे वडे तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं। सुरुवातीला तेल कडकडीत गरम करायचं, त्यामध्ये हे वडे सोडायचे आणि आता गॅसची फ्लेम मध्यम करायची। आता मध्यम आचेवरती हे जे वडे आहेत हे आपल्याला छान खमंग असे तळून घ्यायचे। छान खुसखुशीत होतील इथपर्यंत तळायचे आणि ह्याचा जो रंग आहे तो बदलायला पाहिजे, म्हणजे हे वडे छान सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे। तर हे पहा आलटून पालटून मध्यम गॅसवरतीच मी हे वडे छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घेतले। अतिशय छान खुसखुशीत असे हे वडे इथे तयार झाले। आता हे वडे आपण बाजूला काढून घेऊ आणि ह्याच पद्धतीने उरलेले सगळे वडे आपण इथे तळून घेणार आहोत। हे वडे जर तुम्हाला तळायचे नसतील तर शॅलो फ्राय करण्यासाठी तव्यावरती थोडंसं तेल टाका, त्यावरती हे वडे ठेवा आणि आलटून पालटून मध्यम गॅसवरती हे वडे छान शेकून घ्या, तरीसुद्धा हे वडे खूप छान लागतात। तर मग अशा पद्धतीने इडली पात्रात आपण पालकाचे अगदी छान खुसखुशीत असे वडे इथे तयार करून घेतलेत। एका कुकरमध्ये 1 वाटी बटाट्याचे काप घेतले, 1 वाटी वाटाणे म्हणजेच हिरवे मटार घेतले, अर्धी वाटी फ्लावर घेतला, अर्धी वाटी गाजर, 2 ते 3 बीटाचे तुकडे मी इथे टाकून घेतले आणि 1 वाटी याच्यात पाणी टाकून घ्यायचं। चवीपुरता मीठ टाकायचं, अर्धा चमचा इथे मीठ टाकून घेतलं। हे सगळं एकजीव करून घेतलं आणि झाकण बंद करून हाय फ्लेमवरती याच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या। 2 शिट्ट्यांनंतर या भाज्या सगळ्या छान शिजलेल्या आहेत। या भाज्या आता चमच्यानेच मी मॅश करून घेतल्या। बीटामुळे या भाजीला कलर छान येतो। आता एका कढईमध्ये थोडंसं बटर घेतलं, बटर हे पूर्णपणे वितळू दिलं। यासोबतच याच्यात थोडंसं तेल सुद्धा तुम्ही टाकू शकतात। त्यातच आता जिरं टाकून घेतलं, जिरं चांगलं तडतडलं त्यानंतर याच्यात कांदा टाकून घ्यायचा आहे। तर एक मोठा कांदा बारीक मी चिरून घेतलेला होता। हा कांदा आता गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे। हे पहा कांदा चांगला परतून झालेला आहे। त्यात 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली, 1 वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची मी इथे टाकून घेतली। शिमला मिरची आणि कांदा 1-2 मिनिटं परतून घेतले, त्यानंतर 1 वाटी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो मी इथे टाकून घेतला। ह्याऐवजी डायरेक्ट टोमॅटोची प्युरी वापरली तरी चालेल। आता टोमॅटो पूर्णपणे शिजेल इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकताय टोमॅटो छान शिजलेला आहे। आता हे टोमॅटो सुद्धा चमच्याने थोडासा ठेचून घ्यायचा। थोडं हिंग टाकून घेतलं, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे पावभाजी मसाला मी इथे टाकून घेतला आणि हे सगळं छान एकजीव करून घेतलं। आता हे मसाले आपल्याला 1-2 मिनिटं फक्त परतून घ्यायचे। हे परतत असताना चमच्याने अशा पद्धतीने ही भाजी थोडीशी मॅश करत जायची। आता आपण ज्या भाज्या उकडून घेतलेल्या होत्या त्या भाज्या मी इथे टाकून घेतल्या। आता या सगळ्या भाज्या इथे टाकून घेतल्यानंतर भाज्या या मसाल्यामध्ये छान एकजीव करून घेतल्या। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे। चवीपुरता मी इथे मीठ टाकून घेतलं। आपण भाजी शिजत असताना सुद्धा भाज्यांमध्ये मीठ टाकलं होतं, त्यामुळे त्या अंदाजाने मीठ टाकायचं आहे। वरून थोडं पाणी टाकून घेतलं, साधारण 1 ते 1.5 ग्लास मी इथे पाणी टाकून घेतलं आणि ही जी पावभाजीची भाजी आहे ही आता मध्यम गॅसवरती चांगली उकळू द्यायची आहे। भाजी छान उकळलेली आहे, त्यानंतर याच्यात मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेतली आणि आता आपल्याला आवश्यकता वाटेल त्या पद्धतीने याच्यावर थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे।
पाव भाजून घेण्यासाठी तव्यावरती थोडं बटर टाकून घेतलं, त्यावर पावभाजी मसाला आणि कोथिंबीर टाकून घेतली. आता 2 पाव मी अशा पद्धतीने या बटरवरती छान भाजून घेतले. अगदी 1 मिनिट फक्त आपल्याला हे पाव याच्यात भाजून घ्यायचे असतात आणि अशा पद्धतीसाठी आपली पावभाजी इथे तयार झाली आहे.